भाजपच्या निवडणूक संचालन समितीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। स्थानिक पातळीवरील युतीबाबत बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याची माहिती। कोल्हापुरातील कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंची एकत्र आघाडी होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाके फोडत केला आनंद व्यक्त। यवतमाळमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक निवडणुकीच्या रिंगणात। पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल। चिपळूणमधील खडपोली एमआयडीसीमध्ये स्थानिक विरुद्ध ईस्ट कंपनीमधला संघर्ष चिघळला। उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांची कंपनी आणि प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे स्थानिक महिला आक्रमक। पनवेल महापालिकेच्या आरक्षण सोडतीत गोंधळ। 11 नोव्हेंबरला राखीव जागांची सोडत घेतलेली असताना पुन्हा 6 जागांचं नव्यानं आरक्षण काढण्यात आल्यामुळे गोंधळ। सोडत प्रक्रिया नव्यानं राबवण्याची शेकाप, मनसे आणि काँग्रेससह इतर राजकीय पक्षांची मागणी। बीडमधील परळीमध्ये एका तरुणाला 4 ते 5 जणांकडून बेदम मारहाण। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। दरम्यान हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही। अकोल्यामध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर रिक्षा चालकाकडून चाकू हल्ला। शिल्लक पैसे मागितल्याच्या रागातून नेलकटरमधल्या चाकूनं विद्यार्थ्याच्या हातावर वार। रिक्षा चालकावर कठोर कारवाईची मागणी। पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरामध्ये तरुणाची भर दिवसा हत्या। सय्यद असं मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। दक्षिण कोरियात भारतीय सुलेखनकार अक्षया ठोंबरेंना जागतिक पुरस्कार। चोएंगजू येथील जिगजीच्या 22व्या जागतिक सुलेखन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अक्षयाचा गौरव। अहिल्यानगरमधील कोपरगावमध्ये बिबट्याचा मुक्त संचार। चांदे कसारे आणि सोनेवाडी परिसरामध्ये 2 बिबट्यांचा मुक्त संचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल। गावकऱ्यांकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यासंदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांची वन अधिकाऱ्यांसोबत बैठक। बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी मिळाली असल्याची वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती। गुजरातच्या एका गावामध्ये 6 सिंहांचा कळप दिसला। सिंह मानवी वस्तीत शिरकाव करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती। हे सिंह गिरच्या जंगलातील आहेत, जिथे त्यांची संख्या वाढतीये आणि शिकार मिळत नसल्यामुळे ते नागरी वस्तीमध्ये प्रवेश करत पाळीव प्राण्यांची शिकार करतात। काँग्रेसच्या महासचिव आणि खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी बिहार विधानसभा निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे। तसंच बिहार निवडणुकीवरून त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी संविधानासाठी लढत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। देशातील पहिली बुलेट ट्रेन स्टेशन पूर्ण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमधील बुलेट ट्रेन स्टेशनला भेट दिली आणि प्रकल्पामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।